नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या कनिप्रस्तुत कल्याणी महिला मंचाच्या वतीने रविवारी दिनांक 31 मे 2026 रोजी कॉलेज रोड येथील श्रद्धा मॉल मधील द टिडे कॅफे येथे विशेष महिला संवाद व सदस्य नोंदणी कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत परस्पर संवाद साधला, ओळखी वाढवल्या, तसेच आपापले विचार आणि अनुभव मांडले। महिलांच्या कलागुणांना, व्यक्तिमत्व विकासाला आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले कणी म्हणजेच कल्याणी वुमन्स क्लब आज महाराष्ट्रातील महिलांसाठी एक प्रभावी आणि प्रेरणादायी व्यासपीठ ठरत आहे। संस्थापिका अध्यक्षा कल्याणी उल्हास कदम यांच्या नेतृत्वाखाली मंच विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबवत आहेत। 8 मार्च 2021 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्थापन झालेल्या या मंचाने अल्पावधीतच हजारो महिलांना एकत्र आणत त्यांच्या कला, कौशल्ये आणि नेतृत्व गुणांना नवी दिशा दिली आहे। ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना स्वतःचे विचार, कला आणि क्षमता समाजासमोर मांडण्यासाठी मंचाने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे। नाशिक येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान अनेक नवीन महिलांनी कणी म्हणजेच कल्याणी वुमन्स क्लबचे सदस्यत्व स्वीकारले। नव्याने सदस्य झालेल्या महिलांना क्लबच्या वतीने भेटवस्तू व नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात महिलांनी आत्मविश्वास, स्वावलंबन, सामाजिक सहभाग आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर मनमोकळा संवाद साधला। कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्स, पत्रकार, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कल्याणी वुमन्स क्लबने आजवर अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवले आहेत। महिलांनी विविध स्पर्धा, आरोग्य जनजागृती मोहिमा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गरजू आणि वंचित घटकांसाठी मदतकार्य अशा अनेक माध्यमांतून संस्था समाजसेवा करत आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याणी वुमन्स क्लबच्या एडमिन धनश्री सुतार यांनी विशेष परिश्रम घेत महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या नियोजन व सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। महिलांच्या आवाजामुळे बळ देत त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा अखंड ध्यास घेतलेले कल्याणी वुमन्स क्लब हे आज महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेले एक प्रेरणादायी आणि प्रभावी व्यासपीठ म्हणून ओळखले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रतिभा सूर्यवंशी सह स्टार लोक शक्ती न्यूज, नाशिक। नमस्कार। कणी म्हणजे सौंदर्यवती, ध्वनी आणि आपला आवाज। कणी घेऊन येत आहे कल्याणी वुमन्स क्लब नाशिक। तसंही कणीचा उगम स्थान आहे पुणे शहर। पुणे शहराबरोबरच सोलापूर या ठिकाणी सुद्धा मुहूर्तमेढ आम्ही गेल्या 4 वर्षापूर्वी केली। तिथेही आम्हाला यशस्वीरित्या आमचं कामकाज खूप छान चालू आहे। त्याचबरोबर त्याच अनुषंगाने परत एकदा नवीन जिल्हा निवडायचा म्हणून आम्ही नाशिक या ठिकाणी पदार्पण केले आहे। कल्याणी वुमन्स क्लबमध्ये काय आहे? कणी घेऊन येत आहे महिलांसाठी मुक्त व्यासपीठ। या व्यासपीठामध्ये आपण एक फीज घेतो। या फीजमध्ये रिटर्न गिफ्ट दिले जातात। रिटर्न गिफ्ट्स इतके छान असतात की ह्या ठिकाणी जर कौतुक स्वतःचंच करावं तेवढं कमी आहे, कारण महिलांना गरजेच्या लागणाऱ्या वस्तू ह्या रिटर्न गिफ्ट्समध्ये दिल्या जातात। आणि त्याबरोबर महिलांसाठी असते भरपूर कार्यक्रमांची रेलचेल। कार्यक्रम कशा स्वरूपाचे असतील की जे महिलांचे पाय ठबकलेच पाहिजे, त्यासाठी महिलांसाठी आपल्या सम्राज्ञी ज्या असतील की सुरेखा पुणेकर असतील, माया कुटेगावकर असतील, यांच्यासारख्या आपण लावणींच्या लावणी ठेवली जाते। दुसरी, अनेक सणांना अनुसरून
आपले कार्यक्रम असतात. हळदी कुंकू असेल तर गेम शो असेल, पैठणीचा गेम शो असेल, नवरात्रीमध्ये भोंडला असेल तर दांडिया असेल, वर्कशॉप असणार आहेत, भरपूर आपले सेमिनार्स असणार आहेत. अनेक विषयांमध्ये आपली सेमिनार्स, वेबिनार्स आणि व्यवसायासाठी मार्गदर्शनाचे सुद्धा आपण या ठिकाणी लेसन्स घेणार आहोत. व्यवसाय म्हणजे काय? तुमचं स्वतःचं असलेल्या व्यवसायाचं प्रमोशन आणि ब्रँडिंग हे आम्ही फेसबुकला आमचं कल्याणी एम्पायर ग्रुप हा जो आम्ही चालू केला, यामध्ये सुद्धा तुम्हाला सहभाग घेऊन तुमच्या व्यवसायाची वृद्धी होण्यासाठीचे प्रयत्न कल्याणी वुमन्स क्लब करत आहे. यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे सख्यांना माहिती आहे का? तुमची एक सखी ह्याच्यामध्ये जोडायची आहे. तिला का आणायचं आहे? तर तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या व्यासपीठावरती तुम्हाला घेऊन यायचं आहे. अवघ्या या 897 रुपयामध्ये 1 वर्षाची फी आहे. 897 म्हणजे काहीच नाही आजच्या काळात, परंतु आनंद मात्र अगणित तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या स्वतःच्या असलेल्या कलागुणांना सुद्धा या ठिकाणी वाव दिला जाणार आहे. आम्ही ज्या आज आमच्यासाठी जी घोडदौड करणाऱ्या प्रतिनिधी आहेत, त्यांच्यासाठी पण खूप सुंदर आम्ही योगदानाची ऑफर घेऊन आलो आहोत. यामध्ये सुद्धा की ती महिला जी आमच्यासाठी कष्ट करणार आहे, तिचा आम्ही सारासार विचार करून तिला जास्तीत जास्त कसा आनंद देता येईल याचा प्रयत्न कल्याणी वुमन्स क्लब करत आहे. त्यामुळे ह्या आमच्या प्रतिनिधींना सगळ्या सभासद जेवढे होणार आहेत त्यांनी सहकार्य करावं. जास्तीत जास्त संख्येने तुम्ही ह्याची मेंबरशिप घ्यावी, म्हणजे सभासद नोंदणी करून घ्यावी, एवढीच मी आशा बाळगेन. आणि नाशिक हे माझं जन्म ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी मला माझा पताका कल्याणी वुमन्स क्लबचा हा खूप मोठ्या दर्जेदार लेवलला कसा जास्तीत जास्त नेता येईल यासाठी मला नाशिकच्या सर्व सख्यांनी सहकार्य आणि योगदानाची मला अपेक्षा आहे. आणि मला तर असं वाटतंय की ह्या राम जन्मभूमीमध्ये मला नक्कीच यश मिळणार आहे ही मी आशा बाळगून परत एकदा कल्याणी वुमन्स क्लबची स्थापना आज दिनांक 31 मे 2026ला मुहूर्तमेढ आम्ही करत आहोत. तर ह्या आशा बाळगते नाशिककरांकडून की प्रत्येक घरातली एक तरी स्त्री आज ही कल्याणी वुमन्स क्लब म्हणजे कणी ही झालीच पाहिजे. कणीमध्ये आहे काय? तर तुमचे कलागुणांना मिळणारं वाव हा फक्त एकच व्यासपीठ, ते म्हणजे कल्याणी वुमन्स क्लब. थँक्यू. मी स्वतः कल्याणी वुमन्स क्लबची संस्थापिका अध्यक्षा कल्याणी उल्हास कदम. थँक्यू. कल्याणी वुमन्स क्लब हा ॲक्च्युली पुण्यामध्ये सुरू होता. आता आपण नव्याने नाशिकमध्ये ह्याचं पदार्पण करत आहोत ह्या वर्षीमध्ये. तर कल्याणी वुमन्स क्लब हे एक महिलांसाठी एक खुलं व्यासपीठ एक आहे. त्याच्यामध्ये आपण महिलांना त्या काही हे करत असतील, रोजगार करत असतील किंवा स्वतःमध्ये काही कलागुण असतील, त्यासाठी आपण एक व्यासपीठ तयार करून देत आहोत त्याच्यामध्ये. मग आपण बऱ्याच म्हणजे सर्वांकडे काही ना काही कलागुण असतात, पण त्याला एक हवं तसं व्यासपीठ मिळत नाही. मग ते आपण प्रत्येक महिलेच्या अंगामध्ये जे गुण असतील ते कसे समोर येतील, समाजापुढे कशा त्या मांडू शकतील किंवा त्यांना स्टेज डेअरिंग कसं येईल, ह्याच्यासाठी कल्याणी वुमन्स क्लब हे प्रयत्नशील आहे. आणि त्यातल्या त्यात त्यांना एक आपल्या संसारासाठी 2 पैसे मिळावेत म्हणून कणी एम्पायर ग्रुप हे आपण तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा महिलांना अगदी म्हणजे घरगुती त्या काही व्यवसाय करत असतील त्यासाठी सुद्धा आपण प्रोत्साहन देणार आहोत. त्यांना एक्झिबिशनसाठी प्लॅटफॉर्म तयार करून देणार आहोत. विविध स्तरावरील महिला ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये इन्क्लूड असतील. त्याच्यामध्ये आपण नाशिकमध्ये आता हे नव्याने चालू करत आहोत, त्यामुळे जरासं म्हणजे भीतीमध्ये म्हणजे होईल की नाही हे अशी आमच्याकडे म्हणजे शंका होती, पण आता शक्यतो महिलांचा प्रतिसाद बऱ्यापैकी आम्हाला मिळत आहे. सुरुवातीला जरासं कणी काय आहे हा म्हणजे हे नावच जरासं नवीन वाटत होतं, पण कणी म्हणजे एक सौंदर्य, एक लावण्य, धडाडी वृत्ती हे कणीचं एक म्हणजे एक त्याचं मिनिंग झालं. पण प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही ते कलागुण असतात. ते आपल्या कल्याणी वुमन्स क्लबच्या ज्या अध्यक्ष आहेत, संस्थापिका अध्यक्षा सौ कल्याणी उल्हास कदम ह्या पुण्याच्या आहेत. त्यांच्या मनामध्ये असं होतं की प्रत्येक महिलांनी म्हणजे आपण जसं प्रूफ झालो तसं सर्वांनी समाजापुढे यावं, ह्यासाठी त्यांची धडपड चालू होती. त्या एक म्हणजे दूरदराजराशी हे करत आहेत, तरी सुद्धा त्यांना एक मानसिक समाधान मिळावं, त्यांना आनंद मिळतो ह्या गोष्टीमधून, म्हणून ही आपण संकल्पना नाशिकमध्ये घेऊन येत आहोत. आता इथून पुढे आता सर्वजण आपण नाशिकमध्ये प्रत्येक स्तरावरच्या महिलांसाठी आपण काम करणार आहोत. थँक्यू.
नमस्कार. माझं नाव किरण जैन. मी आज आली होती कल्याणी वुमन्स क्लबच्या मीटिंगमध्ये. खरंच मी तुम्हाला सांगताना मला आनंद होतोय. मला खूप चांगलं वाटलं कल्याणी मॅमशी भेटताना, बोलताना, त्यांच्या सगळ्या आयडियाज डोक्यामध्ये घेताना. आणि खरंच असं वाटतंय की काहीतरी घराच्या बाहेर निघून खरंच काहीतरी करावं. त्यामुळे मी सगळ्यांना सांगते, फ्रेंड्स प्लीज घराच्या बाहेर निघा स्वतःसाठी आणि एन्जॉय करता करताही आपण त्या प्लॅटफॉर्मवर स्वतःचे काही नाही कलागुण दाखवू शकतो, इन्कमही करू शकतो आणि लाईफ एन्जॉय करू शकतो. जसं कल्याणी वुमन्स क्लबने खूप सारी फॅसिलिटीज आपल्यासाठी आणलेल्या आहे. मेंबरशिप घेतल्यानंतर गिफ्ट्स तर मिळणारच आहे वर्षभराचे, कारण कार्यक्रम आपल्याला भेटणार आहे, आपल्या नवीन नवीन कलागुणांना प्लॅटफॉर्म भेटणार आहे. त्यामुळे सो प्लीज घराच्या बाहेर निघा. आम्ही जसं मेंबरशिप घेतली तसं तुम्हीही घ्या आणि आमच्यासोबत एन्जॉय करा. थँक्यू. नमस्कार. आज जो कार्यक्रम झाला आपल्या नाशिकमध्ये कनी महिला मंचचा, फार छान प्रकारे झाला आणि स्वतः प्रेसिडेंट सौ कल्याणी मॅडम उपस्थित होत्या. त्यांना भेटून खूप छान वाटलं, खूप प्रोत्साहन मिळालं आणि प्रत्यक्ष त्यांना बघून एक वेगळं भरारी आल्यासारखं झालं आपल्याला. आणि हा जो ग्रुप आहे महिला मंच कनी ग्रुपचा, खूप छान आहे त्याचा कार्यक्रम आणि आम्ही सहभागी होतो त्याच्यामध्ये. यामध्ये आम्हाला फार आनंद वाटतोय आणि नाशिकमधील जास्तीत जास्त महिलांचा सहभाग इथे लाभलेला आहे. पुढीलही खूप कार्यक्रम व्हावेत, खूप छान छान प्रोग्राम आम्ही अरेंज करू असं आमची इच्छा आहे आणि जास्तीत जास्त सहभाग होण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाकीचे जे आहेत सोनसखी ज्वेलर्स आणि बाकी जे काही आहे गिफ्ट वगैरे, ते पण खूप लोभस आणि खूप सुंदर आहेत. त्यांना बघूनही मन फार आनंदित झालं आणि आजचा जो प्रोग्राम झाला आमच्या नाशिकमध्ये तो फार फार छान झाला आणि पुढेही व्हावा अशी फार इच्छा आहे. धन्यवाद. इतर नाशिककर महिलांना काय सांगणार? मी तेच सांगेल नाशिकच्या महिलांना की जसं बाकीच्या सिटीमध्ये महिलांचा फार जोरदार सहभाग असतो आणि पुढाकार असतो, तसं नाशिकच्या महिलांनी नेहमीच पुढाकार घ्यावा असं मला मनस्वी वाटतं. कारण आहे सगळे कलागुण आहेत आणि नाशिक सिटी पण खूप छान आता सुधारलेली आहेत, पण महिला पाहिजे तशी डेअरिंग करत नाहीये असं मला वाटतंय. तर त्यांनी ह्या माध्यमातून पुढे यावं, जास्तीत जास्त आपल्या कलागुणांना वाव मिळावा आणि पर्सनली पण त्यांचं लाईफ जे आहे किंवा वैयक्तिक ज्या गोष्टी आहेत ते त्यांनी पुढे आणावं, आपल्या कलागुणांना वाव द्यावा. तर हा चांगला त्यांना मंच मिळालेला आहे, त्याचा जरूर त्यांनी फायदा करून घ्यावा अशी माझी खूप इच्छा आहे. आणि मला तर वाटतं की जे आहेत आमच्या नाशिकचे त्यांना मी जास्तीत जास्त संपर्क करून किंवा एकमेकांच्या संपर्कात राहून आम्ही आमचा ग्रुप जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण नाशिकच्या महिलांना मी स्वतः सांगते, आवाहन करते की तुम्ही जॉईन व्हा आणि आपल्या नाशिकलाही पुढे घेऊन चला माझ्या बरोबर. नमस्कार. थँक्यू.